जिथे ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्या प्लॅटफॉर्मवरती आता आपण आहोत आणि दुसरी एखादी एक ट्रेन जी आहे ती लागलेली आहे। मात्र जिथे ही घटना घडली तिथे आता रेल्वे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो आहे। आणि आतमधली दृश्य जर दाखवायची झाली तर जे लोक आता बाहेरगावी जात आहेत त्यांची गर्दी आपण पाहतो की प्रत्येक ट्रेनमध्ये अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। आणि त्यामुळे अशाच प्रकारची गोरखपूर एक्सप्रेससाठी गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या डब्यामध्ये चढायचं होतं आणि त्याच वेळी ही चेंगराचेंगरीची दुर्घटना जी आहे ती झालेली आहे। सध्याची ही दृश्य आहेत अगदी आता आपण पाहतोय की 10:30 वाजलेले आहेत तरी सुद्धा या ट्रेनसाठी ही सगळी गडबड आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। परराज्यात जाणाऱ्या सगळ्याच ट्रेनमध्ये प्रत्येकाचं तिकीट हे कन्फर्म होत नाही, मात्र प्रत्येकाला गावी जायचं असतं आणि म्हणून हे सगळे लोक जे आहेत ते उभ्यानं का असेना पण लांब पल्ल्याचा प्रवास जे आहे ते करताना पाहायला मिळतात। आणि आताही आपण पाहतो की या ट्रेनमध्ये ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। खालची दृश्य जर दाखवायची झाली तर जिथे ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली तिथे चप्पल जे आहेत ते अनेकांच्या पायातले या सगळ्या गर्दीमध्ये अस्तव्यस्त पडलेले आहेत। अगदी ट्रेनच्या पटऱ्या ही खालची ट्रॅकवरची दृश्य जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की सकाळी काय नेमकी अवस्था झाली असेल। 5च्या सुमारास मोठ्या संख्येने जे प्रवासी गोरखपूर एक्सप्रेससाठी वाट पाहत थांबलेले होते। अगदी 2 ते 3 वाजल्यापासून मध्यरात्रीपासून या सगळ्या प्रवाशांची गर्दी या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती होती आणि तेव्हाच सकाळी जेव्हा ही ट्रेन आली तेव्हा प्रत्येकाने या डब्यामध्ये चढण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी गडबड केली, गोंधळ झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जण जखमी झाल्याची माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्यापैकी 2 जणांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की दुसरी ट्रेन लागलेली आहे गुजरातला जाणारी, त्या ट्रेनमधली दृश्य जर पाहायची झाली तर आपल्याला लक्षात येईल की गर्दी किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक स्टेशनवरती होते आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनवरती व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रेल्वेचे अनेक कर्मचारी सध्या प्रत्येक ट्रेन सुटत असताना प्लॅटफॉर्मवरती आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आहे आणि अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जातोय। रेल्वे पोलीस सुद्धा ठिकठिकाणी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी रेल्वेकडून ही सगळी सतर्कतेची खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे। आता आपण पाहतो की 5 वाजता जेव्हा ही घटना घडली त्यानंतर सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या आणि आता पूर्णपणे परिस्थिती ही नियंत्रणात आहे। मात्र ट्रेनमध्ये अजून सुद्धा गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे। गोरखपूर एक्सप्रेसच्या वेळेला ही सगळी चेंगराचेंगरी झालेली होती आणि आता आपण पाहतो की प्लॅटफॉर्मवरती पोलिसांचा बंदोबस्त आहेच, मात्र रेल्वेचे अनेक कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला तैनात केल्याचं पाहायला मिळतं आहे। ट्रेनमधल्या गर्दीचा जी काही दृश्य आहे ती पाहून आपल्याला अंदाज येईल की नेमकं प्रवाशांची अवस्था काय आहे। आपण काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कितने बजे से आप यहाँ पे हैं और कहाँ जाने वाले हैं? मैं जाऊंगा सवाई माधोपुर। कितने बजे से आप ट्रेन का इंतजार कर रहे हैं? मैं 20 मिनट से इंतजार किया था, टाइम पे आया था मैं, लेकिन यहाँ पे गर्दी बहुत था और ऐसा गर्दी था कि मतलब एक के ऊपर एक, ये समझो कि डब्बा का हालत ख़राब है। जैसे अभी ये देख रहे हो वैसी हालत बाहर थी। पाहतोय की अगदी दरवाजात सुद्धा काही लोक थांबलेले आहेत, ते त्यांना सुद्धा प्रत्येकाच्या गावी पोहोचायचं आहे आणि त्यामुळे ही सगळी गर्दी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। लोक अगदी डब्यांमध्ये खचून भरलेले आहेत, त्यामुळे ही गर्दी जी काय आहे ती अशा प्रकारची होऊ नये किंवा लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून नेमकी काय खबरदारी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनेक ठिकाणी विरोधकांकडून आरोप केले जातात की रेल्वेचे व्यवस्थापन हे ढिसाळ कारभाराचं आहे, कुठल्याही पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी होत नसतं आणि म्हणूनच अशा प्रकारची दुर्घटना जी आहे ती होते आहे। अशा प्रकारच्या अनेक ज्या काही घटना आहेत त्या आतापर्यंत झालेल्या आहेत, त्यामुळे रेल्वेचं व्यवस्थापन हे पूर्णपणे चुकीचं असल्याचा आरोप होतो आहे। काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न आणखी करणार आहोत। आपको कहाँ जाना है और कितने बजे से आप स्टेशन पर हैं? और रात को 12 बजे 12:30 बजे पहुँचेगी। कितने बजे से आप वेट कर रहे हैं ट्रेन का? ट्रेन का तो 3 घंटे से। आप सुबह जब ये घटना हुई तब आप यहाँ पे थे? नहीं, मैं तो 9 बजे आया था इधर। पाहतो की काही प्रवाशांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि अनेक प्रवासी जे आहेत ते आतमध्ये उभ्यानंच प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रत्येकाला परराज्यामध्ये जाणाऱ्या खास करून ट्रेन आहेत जिथे परराज्यात जाणाऱ्या ट्रेनमध्ये अशा प्रकारची गर्दी जी आहे ती होत असते आणि त्यामुळे रेल्वेच्या नियोजनासाठी आता बाहेरगावी जाणारे जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास कशा पद्धतीनं सुकर करता येईल याकडे आता रेल्वेनं लक्ष देण्याची गरज आहे असं देखील बोललं जाते। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की रेल्वे पोलीस सुद्धा आता संपूर्ण प्लॅटफॉर्मच्या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशी कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी ही रेल्वेकडून खबरदारी घेतली जाते। मात्र गोरखपूर एक्सप्रेससाठी जी गर्दी या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती होती ती मोठ्या संख्येनं होती आणि प्रत्येकाला त्या ट्रेनमध्ये चढायचं होतं, त्याच वेळेला ही सगळी गडबड झाली, गोंधळ झाला, मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये काही जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं आणि जवळपास 8 लोक हे जखमी झालेले होते। त्याचबरोबर त्यापैकी 2 जणांवरती सध्या भाईबार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सगळ्या जखमींना रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आत्ताची आपण परिस्थिती जर पाहिली तर
प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे सगळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रेल्वेकडून पुन्हा एकदा आता या प्लॅटफॉर्मवरती शिवाय मुंबईतल्या ज्या रेल्वे स्टेशनवरती अशा पद्धतीने बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी होते आहे त्या प्लॅटफॉर्मवरती खास करून अशा पद्धतीचा बंदोबस्त लावून रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून गर्दीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल किंवा प्रवाशांनी कुठलेही गडबड गोंधळ करू नये याकडे सुद्धा लक्ष दिलं जाते. पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की प्लॅटफॉर्म आता बऱ्यापैकी रिकामा झालेला आहे. सकाळी जेव्हा ही दुर्घटना घडली त्याचवेळी प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी रिकामे करण्यात आलेला होता कारण जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात येणं गरजेचं होतं आणि त्यासाठी रेल्वे पोलिसांची पूर्णपणे यंत्रणा त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती कुठलीही गडबड होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेतली जात होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं कळतंय. मात्र अजून सुद्धा परराज्यात बाहेरगावी जाणारे जे प्रवासी आहेत ते ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतायत. प्रसंगी रेल्वेच्या आतल्या भागामध्ये आपण पाहतो की उभ्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्याचबरोबर दरवाजात उभं राहून सुद्धा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे सगळे व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सकाळच्या सुमारास आपण पाहतोय की जवळपास 5 वाजता ही सगळी दुर्घटना घडलेली होती आणि त्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जण जखमी झाल्याचं कळते. त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि सगळ्या जखमींवरती भाभा रुग्णालयामध्ये जे वांद्रे टर्मिनसच्या अगदी जवळच आहे तिथे उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.